पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई। ट्रान्सफॉर्मर चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद, 23 गुन्हे उघड। शेतातील विद्युत रोहित्र अर्थात ट्रान्सफॉर्मर चोरून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान करणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा टोळीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलाय। या कारवाईत पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 23 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। आरोपींकडून 8,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गेल्या काही महिन्यांपासून जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरूर परिसरात ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते। यामुळे शेतकऱ्यांची पिके वाळून जात होती आणि ग्रामीण भागात अंधाराचं साम्राज्य पसरत होतं। या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिलं होतं। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर यांच्या पथकानं तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेली माहिती यानुसार ही टोळी तळेगाव ढमढेरे परिसरात येणार असल्याची खात्री पटताच पोलिसांनी सापळा रचून 5 जणांना ताब्यात घेतलंय। त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत 23 ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे। अटक केलेले आरोपी 1 भास्कर रंगनाथ केवळ, वय वर्ष 34, राहणार पिराचीवाडी जुन्नर, कृष्णा बबन जाधव, वय वर्ष 30, राहणार शिरूर, दीपक लहू भालेकर, वय वर्ष 30, राहणार येनेरे जुन्नर, सुखरूप सुखदेव नांगरे, वय वर्ष 24, राहणार नारायणगाव, राजेंद्र भालचंद्र भालेकर, वय वर्ष 33, राहणार येनेरे जुन्नर। जप्त केलेला मुद्देमाल: गुन्ह्यात वापरलेली इर्टिगा आणि अल्टो कार, 137 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा आणि प्लेट्स, एकूण 8,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल। दरम्यान नारायणगाव, खेड, रांजणगाव, जुन्नर, वडगाव, निंबाळकर, भिगवण, शिरूर, जेजुरी, सासवड, यवत, दौंड आणि उरुळी कांचन या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तब्बल 23 गुन्हे आता निकाली निघाले आहेत। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर अहिल्यानगर, पुणे ग्रामीण जिल्ह्यात यापूर्वी विद्युत रोहित्र चोरीचे गुन्हे दाखल आहेत। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल साहेब, पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, जुन्नर उपविभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, खेड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस अंमलदार दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, विक्रमसिंह तापकीर, हेमंत विरोळे, निलेश सुपेकर, राजू मोमीन, महिला पोलीस हवालदार सुजाता कदम यांनी केलं असून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करत आहे। तेज तुफान न्यूज करिता मुख्य संपादक आयुब शेख, जुन्नर। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।